लागेल, पंखात भरलेल्या विचार बळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल. आज माझ्यासोबत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची हीच अवस्था झाली आहे. आज सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. घेताना आज निरोप शाळेचा आले भरणे डोळे, शाळेचे दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. काही वर्षापूर्वी मी या शाळेत आले. मी 5वीला या शाळेत आले. 5वीला आम्हाला क्लास टीचर होते सोळंके सर. सोळंके सर हे खूप हलव्या स्वभावाचे. ते कधीच कोणाला मारायचे नाही. सर जरी आज आपल्यामध्ये नसले तरी सरांच्या आठवणी आज सर्वांमध्ये दरवळत आहेत. 6वीला क्लास टीचर होते जाधव सर. मला अभ्यास करायचं एवढं जिव्हार येत होतं. 6वी मी आता शुद्धलेखन लिहायचे. जाधव सर माझ्यावर एवढे चिडले होते. मी एका लाईन मध्ये 4 किंवा 3 शब्द लिहायचे. म्हणजे एकदम मोकळं लिहिलं की पटकन ताण भरायचं. मग सर मला एक दिवस म्हणले ही जागा झोपायला सोडली का. सरांनी मला सगळ्या वर्गासमोर उभं केलं आणि माझा अपमान केला. तेव्हापासून मी कधी शुद्धलेखन मध्ये काटकसर केली नाही. कुदार सरांचं शुद्धलेखन पण मी तसंच लिहिलं. जाधव सरांमुळे माझा अक्षर सुधारला आणि मला अभ्यास करण्यात उत्साह वाढला. 7वीत क्लास टीचर होते आम्हाला म्हस्के सर. म्हस्के सरांनी माणूस म्हणून कसं जगायचं हे आम्हाला शिकवलं. म्हस्के सरांनी अभ्यासाबरोबर आपण आपल्या शरीराचं कसं ध्यान ठेवलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे हे सगळं आम्हाला समजून सांगितलं. 8वीत क्लास टीचर होते आम्हाला सपाटे सर. सपाटे सर नेहमी मला बाळा म्हणून म्हणायचे. काल सुद्धा मी सरांना फोन केला, सर उद्या आमचा फेरवेल आहे, तुम्ही या. सर मला म्हणाले बाळा मी आलो असतो, मी खाली दिवशी नक्की येईल, कारण सरांच्या मागे खूप अर्जंट काम होतं. सरांकडे आज सुद्धा माझा नंबर आहे. मी सरांना म्हटलं सर मी रुपाली बोलते. तर सर मला म्हणाले बाळा सांगायची गरज नाही, आज पण तुझा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे. सरांनी काल पण मला बाळाच म्हणलं आणि सरांनी मला सॉरी सुद्धा म्हटलं की रुपाली मी येऊ शकत नाही, एखाद्या दिवशी मी सर्वांना शाळेवर बोलवीन आणि भेटायला येईल. 9वीत क्लास टीचर होते आम्हाला काकड सर म्हणायचे. एखाद्या वेळेस मूड ऑफ असला आणि आपण नाराज बसलो की काकड सर म्हणायचे काय झालं सासूची आठवण आली, नको काळजी करू नको, आम्ही तुम्हाला बिन नवरा बघून देऊ. 10वीत क्लास टीचर आम्हाला म्हणजे गिनारे सर एकदा अगदी वडिलांसारखं आम्हाला समजून सांगितलं, आम्हाला सहन केला. आज सुद्धा आम्ही वर्गात एवढा गोंधळ केला. सर म्हणत होते आज शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा तुम्ही बदलले नाही. हो सर आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा बदललो नाही, कारण आम्ही आमच्यात कसा बदल करावा हेच आम्हाला कळलं नाही. मॅडम मला नेहमी म्हणायच्या रुपाली पैशाने श्रीमंत असून काही फायदा नसतो. ज्या व्यक्तीचं शरीर चांगलं तेच सगळ्यात श्रीमंत असतो. आपलं शरीर चांगलं ठेवायचं, पैशाने श्रीमंत होऊन काहीच उपयोग नसतो. आणि सरांनी मला तर कोणी काय म्हणलं मला बिलकुल सहन व्हायचं नाही. मी रडत सरांकडे जायची. सर माझा प्रत्येक प्रॉब्लेम सर सॉल्व्ह करायचे. मला सगळ्या कोणी काय म्हणलं तर रडायची आणि वर्गाचेच दुश्मन करून वर्गाच्याच मुलांसोबत दुश्मनी करून त्यांच्यासोबत दुश्मनीपणा करायचा. त्या सगळ्या मुलांना आज मी सॉरी म्हणते. भोगर सर मला काय म्हणले रुपाली रडण्याचा कार्यक्रम कधी आहे. सरला म्हणलं सर मी नाही रडणार आहे. सर म्हणे तू माझ्याकडून लिहून घे, तू रडणार म्हणजे रडणार. त्याच्यात 5 मिनिटांनी मी रडले आणि भूगल सर आले. भूगल सर मला म्हणले मला गॅरंटी होती रुपाली रडणार आहे आणि रुपाली रडली. सलीमध्ये गोपालने 12:30ला केलेली अंघोळ सर्वांचा स्मरणात राहण्यासारखी आहे. त्र्यंबकेश्वरला जाताना अर्ध्या रस्त्यात जाताना सगळ्या मुलींचे पाय दुखले, पण गोपाल त्र्यंबकेश्वर चढून खाली आला. परत बाकीच्या मुलांसोबत त्र्यंबकेश्वर चढला. सर म्हणले बाप रे तो गोपाल तर आधी मानवच आहे. ही शाळा सरस्वतीचं मंदिर आहे. या सरस्वतीच्या मंदिरात आम्ही राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना, समूहगीत, आदर, सहकार्य, सर्व धर्म, समभाव या गोष्टी शिकलो. गाठली तरी आम्ही शिकले. आमची तूच जन्मदाती, आम्ही तुझी पाखरे. देऊन इतर पंखांना तू करीते प्रतिपाळा, सर्व मुली विराळी माझी शाळा. माझ्या भाषणातून जर काही चूक झाले असेल तर मी क्षमा मागते. उलट्या भावना परतीची तमा नसावी. नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरच्यांचं काय ते केव्हाही मानता येईल, पण उंच आकाशी जग घेण्याची मनात जिद्द असावी.